पालिकेनंतर लाडकी होणार दोडकी? पालिका निवडणुकीनंतर होणार अर्जांची छाननी. प्राप्तिकर भरणाऱ्या कुटुंबाची माहिती मागवली. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतं देऊन सत्तेचा मार्ग दाखवला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीही सरकार पुन्हा लाडकी बहिणी योजनेचा आपला हुकमी एक्का वापरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडून लाभार्थ्यांच्या अर्जाची काटेकोर छाननी सुरू होती. यात लाखो लाडकींना अपात्र ठरवण्यात आलं, तर निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेत. मात्र आता सरकारने ही सगळी प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण विभागातील सूत्रांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. या योजनेचे एकूण 2,34,00,000 लाभार्थी आहेत. आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलंय. पालिका निवडणुकीनंतरच आता अर्जांची छाननी होणार आहे. विधानसभेत लाडकींमुळे महायुतीला यश मिळालंय, त्यामुळे पालिका निवडणुकीत फटका टाळण्यासाठी छाननी प्रक्रिया जैसे थे ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. अपात्र महिलांना वगळण्यासाठी प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा डेटा केंद्रीय अर्थ खात्याकडून राज्य सरकारने मागवलाय. मात्र 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांची सध्या छाननी होणार नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 हप्ते दिले गेले. दुसऱ्या वर्षातला पहिला हप्ता या महिना अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असं सांगण्यात येत आहे. मात्र महापालिका निवडणुकीनंतर छाननी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्यामुळे लाडकी पालिकेपुरतीच लाडकी राहणार आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.